जळगाव यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली 13 लाख रुपयांची जबरी चोरी, लूट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची 13 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि धुळ्याचा कुख्यात गुन्हेगार साहिल शहा याच्यासह एक साथीदार अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 309(4), 351(3) आणि 126(2) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. तपासासाठी LCBचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ, यावल, चोपडा आणि जळगाव शहरात 4 पथके रवाना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा चोपडा आणि जळगाव येथील 5 जणांच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदार विलेश सोनवणे यांना मिळालेल्या ठोस माहितीवरून सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले आरोपी 1. जुबेर खान हमीद खान, वय 33, चोपडा 2. शोएब शेख इस्माइल शेख, वय 25, हुडको, जळगाव 3. इस्माइल खान शेर खान, वय 25, हुडको, जळगाव 13. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या वाट्याला आलेली 13 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. मुख्य सूत्रधार साहिल शहा फरार. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार साहिल सत्तार शहा, धुळे आणि अनस शहा, जळगाव हे दोघे सध्या फरार आहेत. फरार साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, अंमली पदार्थ विक्री आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथके त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सोपान गोरे, जितेंद्र वलटे, शेखर डोमाले, विलेश सोनवणे, प्रीतम कुमार पाटील, यशवंत टहाकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.